नक्षलवादाची कुरापत काढून 4 तरुणांनी 27 वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्यानं गोळीबार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना निफाड येथील जळगाव फाटा परिसरात शुक्रवारी रात्री घडली आहे। सुदैवानं गोळ्या तरुणाला चाटून गेल्यानं त्याचा जीव वाचलाय। निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ मनोहर साळवे वय 27 राहणार सुंदरपूर हा रात्री 9:30 वाजेच्या सुमारास आसिफ किराणा दुकानासमोर उभा असताना मयूर ढगे राहणार बेघर वस्ती निफाड यानं 2 महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा राग धरून आपल्या साथीदारांसह त्याच्यावर हल्ला केला। त्याच्यासोबत विजय शिंदे राहणार मटन मार्केट समोर निफाड, विशाल केंदळे राहणार स्मशानभूमी शेजारी निफाड आणि पृथ्वीराज जाधव राहणार कांथरगाव हे होते। या 4ही आरोपींनी साळवे याला तू माजला आहेस का, थांब तुझा बेत पाहतो अशी धमकी देत शिवीगाळ केली। यावेळी पृथ्वीराज जाधव यानं आपल्या लाल जॅकेटमधून गावठी पिस्तूल काढून सलग 3 गोळ्या झाडल्या। गोळ्या साळवेच्या उजव्या कमरेजवळील बरगडी व उजव्या खांद्याला चाटून गेल्यानं त्याला दुखापत झाली, मात्र सुदैवानं यात त्याचा जीव वाचला। सिद्धार्थ साळवे याच्या फिर्यादीवरून मयूर ढगे, विजय शिंदे, विशाल केंदळे आणि पृथ्वीराज जाधव यांच्या विरोधात भारतीय न्यायदंड संहिता 2023 अंतर्गत कलम 109, 352, 351, 2, 3, 5 तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान शनिवारी सकाळी नाशिक येथील फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी येऊन झाडलेल्या गोळ्या जमा करून पंचनामा केला असून अहवाल सादर करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं असल्याची माहिती गुरव यांच्याकडून देण्यात आली आहे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, निफाड।